या आधीच्या तासात आपण भाषेचं स्वरूप पाहिलं एक 5-6 मुद्द्यांच्या आधारानं. आणि आता आपणाला मानव आणि मानवेतर संप्रेषण हे आपणाला थोडक्यात बघायचे आणि त्याच्यानंतर भाषेची वैशिष्ट्ये बघायची आणि मग भाषेचं काय. आता संप्रेषण करणे म्हणजे काय तर संदेश वहन करणे. बघा की मला काय म्हणायचंय ह्या संदेशाचं आदान प्रदान करणं म्हणजे भाषेचं संप्रेषण करणं. म्हणजे भाषेचं जे वहन आहे ना ह्या वहनालाच संप्रेषण असं म्हणतात. तर एक लक्षात ठेवा तुम्ही, हे संप्रेषण म्हणजे काय हे तुम्हाला कळलं पाहिजे. भाषेचं वहन करणं, संदेशाचं वहन करणं, भाषेचं म्हणजे संदेशाचं वहन करणं, मला काय म्हणायचंय हे तुम्हाला सांगणं, हे जे आदान प्रदान आहे ना, हे जे सांगणं आहे ना, सांगणं किंवा ऐकणं हे जे ना याला संप्रेषण असं म्हणायचं. आता हे जे संप्रेषण आहे हे संप्रेषण करणं मानव आणि मानवेतर जीव हे दोन्ही करतात आणि या दोघांनाही संप्रेषण करण्याचा नैसर्गिक धर्म आहे, त्यांना करता येतं. आणि संप्रेषण करणं, संदेशाचं वहन करणं हे मानव आणि मानवेतर प्राण्यांची ती गरज आहे. अहो मला काय पाहिजे हे जर तुम्हाला सांगितलंच नाही किंवा तुम्हाला काय लागतं हे कळलंच नाही तर घरात भाषाच एकमेकाला बोलत नसेल घरात तर घर कसं कसं काय होईल. भाषाच अस्तित्वात नसेल तर काय होईल, बोलणंच नसेल. म्हणून माणसाला आणि मानवाला आणि मानवेतर प्राण्यांना या दोघांनाही विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी, आपलं अस्तित्व टिकविण्यासाठी, आपणाला विकास साधण्यासाठी, विचार भावना व्यक्त करण्यासाठी, अशा अनेक कारणांसाठी संदेश वहन करण्याची गरज असते, म्हणजे संप्रेषण करण्याची गरज असते. म्हणून मानव अनेक कारणांसाठी संप्रेषण करतो, पण मानवेतर प्राणी जे आहेत किंवा जे जीव आहेत ना त्यांना मात्र संप्रेषणासंदर्भात, संदेशाच्या देण्याच्या संदर्भात खूप मर्यादा पडतात किंवा त्यांना समजून घेण्याच्या संदर्भात मर्यादा पडतात. आपण जनावर आहे, त्या जनावराला पाय सरक म्हणतो आणि थोडं लोटतो तेव्हा त्याला कळतं की दोरीवर आपला पाय कासऱ्यावर ते बाजूला करायचा आहे. पण मी गंगाखेडला जाऊन येतो, मी गावाला जाऊन येतो, तू बसून राह आणि नंतर मग आल्यानंतर मला सांग काय खायचंय तुला, असं चालतं का प्राण्याला, बैलाला एखाद्या बोललं तर? नाही. म्हणजे त्याच्यामध्ये आणि आपल्या म्हणजे प्राण्यांच्या मध्ये हे संदेश वहनाच्या संदर्भात समजून घेणं आणि समजून सांगणं याच्या संदर्भात काही मर्यादा आहे. म्हणून संदेशक, आता ह्या जे संप्रेषण होतं ना या संप्रेषणामध्ये काय काय पाहिजे, संदेशक, संदेश आणि संदेश ग्राहक. म्हणजे संदेश देणारा जे आहे त्याच्यात ते संदेश आणि संदेश स्वीकारणारा, तेव्हा भाषा पूर्ण होईल ना. मी काय म्हणतो, कशातून म्हणतो भाषा, हे शब्द हे कळलं पाहिजे, त्याची माझी भाषा एक पाहिजे आणि तो ऐकणारा, अशा 3 गोष्टी आवश्यक आहेत. म्हणून माणूस काय करतो, आपल्या मनातली भावभावना सातत्यानं व्यक्त करण्यासाठी ह्या भाषेचा वापर करतो. आता लक्षात ठेवा, आपल्याला 2 प्रकारचं संप्रेषण बघायचंय, ह्या संदेशाचं वहन बघायचंय. एक मानवी संप्रेषण आणि मानवेतर प्राण्यांचं संप्रेषण. म्हणजे मानवाचं संदेश वहन आणि मानवेतर प्राण्यांचं संदेश वहन. संदेश देणारा ही भाषा संदेश वाहून नेते, ते बोलणं ते आणि संदेश स्वीकारणारा आणि स्वीकारून तो तसं वागणारा तो संदेश ग्राहक, म्हणजे स्वीग्रहण करणार, संदेश ग्रहण, संदेश ग्राहक म्हणजे संदेशन स्वीकारणारा. तो नंतर बोलेल, त्याच्यातून तो काहीतरी भाषेत बोलेल,
संदेशाचं वहन होईल, मग मी ऐकेल. मी बोलणारा आणि ऐकणारा, आणि जे ते बोलतायत ती भाषा ते वहन करतायत ते संदेश. या तीन गोष्टी महत्वाच्या असतात. आता मानवी संप्रेषण जे असतं, संदेश वहन जे असतं, काय की माणसाचं लक्षात ठेवा, माणूस एकटा राहू शकत नाही, कारण तो समाजप्रिय प्राणी. तो बदलत्या समाज जीवनाबरोबर मानवाच्या गरजा बदलत आहेत. कालपर्यंत 25 वर्षापूर्वीपर्यंत 30 वर्षापूर्वीपर्यंत मोबाईल नावाची गोष्ट ही अस्तित्वात नव्हती, आणि म्हणून मी गावाकडे तुम्ही कुठंतरी गेलात अडचणीच्या ठिकाणी, तुमच्या मोबाईल मधली बॅटरी उतरली, पूर्ण संपत आली, तुम्ही कुणाला तरी विचारता चार्जर आहे का. आता हे 30 वर्षापूर्वी चार्जरचा संबंध होता का, मोबाईलचा संबंध होता का, ह्या वस्तूच अस्तित्वात नव्हत्या तेव्हा, त्याची भाषाच नव्हती. पण प्रगती होत गेली मानवाची, गरजा, तसतसं भाषा सुद्धा अस्तित्वात आहे नवीन. आणि समाज जीवनाबरोबर ह्या मानवाच्या गरजा बदलतात, तो अधिकाधिक परावलंबी बनताना दिसतो. या परावलंबित्वामुळेच मानवाला सतत भाषेची गरज लागते. त्यामुळे मानवी जीवनातलं प्रत्येक क्षेत्र आज भाषेच्या अस्तित्वानं व्यापलेलं आहे, हे आपल्याला दिसतं. जीवनातल्या प्रत्येक गोष्टीची पूर्तता करण्यासाठी माणसाला भाषेचा आधार घ्यावा लागतो. भाषेच्या आधारानं आपण विचार करतो, आपली भावना शब्दातून कळवतो, शब्दशः कळवतो, रागावतो, प्रेम व्यक्त करतो, शिव्या देतो, तिरस्कार करतो, अपमान करतो, आज्ञा देतो, खोटं बोलतो, लिहितो, कविता करतो. एवढंच नाही तर माणूस या अशाच भाषेच्या माध्यमातून स्वप्न देखील पाहतो. बरं, स्वतःशी आणि इतरांशी चाललेलं हे मानवाचं जे संप्रेषण आहे, संदेशवहन आहे, हे आपण मानवाच्या या संप्रेषण व्यवहाराचा विचार आपण करतो. मी तास घेतोय, मला बाहेरून कुठून तरी आवाज येतोय, दुनियाचा आवाज येतोय, कोणीतरी बोलण्याचा आवाज येतो, मी पटकन उठतो, दणकन खिडकी आदळतो, मी माझी राग व्यक्त करतो, भावना व्यक्त करतो. म्हणून हे जे मानवाचं संदेश वहन आहे, संप्रेषण व्यवहार आहे, त्याचा आपण विचार करू. भाषा ह्या काही मुद्द्यांच्या अनुषंगाने आपणाला तो संदेश वहनाचा, संप्रेषणाचा विचार करायचा आहे. भाषा हा पहिला मुद्दा आहे. माणूस हा जो आहे नाही, त्याच्या मनातल्या भावना तो काय करतो, भाषेच्या आधाराने व्यक्त करतो, हे लक्षात ठेवा. कारण मानवी जीवनाशी भाषा पूर्णतः एकरूप झालेली असते. त्याचं बोलणं, त्याचं लिहिणं, अशा दोन्ही पद्धतीनं माणूस भाषा वापरून संदेश वहनाची क्रिया आपली पूर्ण करतो, स्वतःची भावना व्यक्त करतो. संप्रेषणाचा उद्देश काय असतो, तो व्यक्त करतो, भावना व्यक्त करणे, तो पूर्ण करतो. आपल्या मनातलं सुख असेल, दुःख असेल, तो बोलून व्यक्त करतो ना. मनामध्ये निर्माण झालेल्या भावना तो व्यक्त करतो, वेगवेगळ्या प्रकारानं व्यक्त करतो. त्या व्यक्त करणं किंवा न करणं यावर व्यक्तीची मानसिकता अवलंबून असते. काही माणूस किती त्रास झाला तरी काही बोलत नाही, काही माणूस त्रास थोडाही झाला तर अखंड तांडव करतो. प्रत्येकाचा स्वभाव त्याच्यामुळे वेगळा असतो. मला झालेल्या वेदना, मला झालेल्या दुःखाच्या गोष्टी मी कुणाला बोलून दाखवतो की नाही त्याच्यावर अवलंबून असतो. कुणाला काही गोष्टीच्या शंका येत असतात एखाद्याला, तो व्यक्त करतो, काही करतच नाही. काही माणसं मनातलं बोलून मोकळं होतात, काही माणसं बोलत नाही. म्हणून संप्रेषण किंवा संदेश वहन करणं हे मानवी जीवनामध्ये सतत सुरू असतं. लेखक असेल, एखादा कवी असेल, तो काय करतो, भाषेच्या साह्याने हे संदेशवहन करतो, सुरू असतं त्याचं. अलीकडे तरी संदेशवहन करण्याच्या पद्धती बदलल्यात. ईमेल आहे, SMS आहे, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, मोबाईल सारख्या आधुनिक माध्यमातून माणूस संप्रेषणाची क्रिया पार पाडतो. अलीकडे तर भाषा वेगळी आली बरं का. आपण विचारतो एखाद्याला जेवण झालं का, शब्द टाईप करू. काही लोक असंही टाईप करतात, जे करतात इंग्रजी मधला जे,
आणि त्याच्या पुढे एक लिहितात इंग्रजीतला वन, आणि पुढे मराठीत लिहितात झाले का, जेवण झाले का. बोला, नाही का. दुसरा सेपा की भाषेव्यतिरिक्त संप्रेषण माध्यम कोणती. मानव भाषेबरोबरच काही अनेक भाषाबाह्य माध्यम देखील शिकलेला आहे. एकतर भाषा आहे शिकलेला, त्यातून व्यक्त करतो बोलणं आणि लिहिणं. दुसरा आहे की भाषेव्यतिरिक्त काही संप्रेषणाची तो माध्यम आहे, त्या माध्यमांच्या द्वारे देखील तो संप्रेषण करतो, संदेशवहन करतो. शारीरिक हावभाव आहेत. बैलानं राग आला डोळे वटारले असं होतं का. माणसाला मात्र ते करता येतं. शारीरिक वेगवेगळ्या हावभावांनी ते व्यक्त करता येतं. जनावर कधी लाजताना बघितलं का. प्राणी कोणते. माणूस लाजतो, लाजण्याचा हा शारीरिक भाव त्याला दाखवता येतो, करता येतो. किंवा काही रंग आहेत, काही रेष आहेत, कपडे, चित्राकृती, यंत्रनिर्मित काही ध्वनी आहेत. ह्या अशा भाषाबाह्य माध्यमांचा देखील माध्यमातून देखील आपल्याला संप्रेषण होतं किंवा संदेशन वहन होतं. बघा, काळे कपडे घातले ना, काळी रिबीन बांधली काम करताना इथं, तर निषेध दाखवला जातो. ते येडचं असं लाल कलरचं असं यक्स आकाराचं टाकलं की ते येड्सची जनजागृती केल्यासारखं करतं. लाल रंग थांबण्याचं किंवा डेंजर असं ते दाखवतं आपल्याला. काही चित्र असतात, तुम्ही रोडवर काही चित्राकृती काढल्या असतात, पाटी लावली असते ना, असं असतं ते असं असतं गोल, ते इथं गतिरोधक आहे असं दाखवलं जातं. काही यंत्रनिर्मित ध्वनी असतात, सायरन वाजत आलं की कळतं बाजूला व्हा, ते ॲम्ब्युलन्स येतं ना. अशा अनेक गोष्टी भाषाबाह्य असतात, ज्याच्याद्वारे संदेशवहन किंवा संप्रेषणाची प्रक्रिया ही पार पाडली जाते. आणि म्हणून हे मानव प्राण्याच्या संदर्भात असलेलं संदेशवहन किंवा संप्रेषण आहे. आणि यानंतर आपणाला मानवेतर संप्रेषण हे अगदी थोडक्यात बघायचंय. ते कसं आहे बघा, की सृष्टीमध्ये मानवाबरोबर असंख्य प्राणी निर्माण झाले, जीवन जगताना आजही दिसतात. ह्या मानवेतर जे जे प्राणी आहेत, बैल, वाघ, सिंह, कुत्रा, कोल्हा, जे 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 असतील ते, घोडा, ह्या प्राण्यांचं जीवन अनुभवणं हे मानवाला एक वेगळी आस्था निर्माण असते, आस्थेचा विषय. कुत्रा आहे, मांजर आहे, गाय आहे, म्हैस, बैल, घोडा असे अनेक प्राणी जीवनामध्ये स्वतःच काहीतरी योगदान देतात. कुत्रा इमानदारीनं राखण करतो, गाय इमानदारीनं आपल्या जनावरांना, आपल्या पाडसासाठी, आपल्या पिलासाठी, आपल्या राहण्यासाठी जीव म्हणजे दूध देते, ते आपण खातो. त्याच्यावर गाय असेल, म्हैस असेल, बैल आपणाला शेतामध्ये सगळी मशागत करायला कामाला येतो, घोडा टांग्याला येतो. म्हणजे हे प्राणी मानवी जीवनामध्ये त्यांचं योगदान देतात. मानवाचं जीवन याचा अर्थ सुखकर होण्यासाठी ते मदतच करतात. मग ह्याही प्राण्यांचं जीवन आपण अनुभवतो. मालकाची आज्ञा कुत्रा, बैल, घोडा, म्हैस काही अंशी पाळताना दिसतात. मालकाने जा म्हटलं की कुत्रा जातो बाहेर, परंतु तोच शब्द दुसऱ्या व्यक्तीने उच्चारला तर त्याच्यावर काही परिणाम होत नाही त्या कुत्र्यावर. पोपट आहे, असे अनेक काही प्राणी. या प्राण्यांच्या गरजा पूर्ण करून घेताना किंवा संकटावर मात करताना हवामानात बदल झाला तर त्यांचेही काही ध्वनी बाहेर पडतात, त्या एकमेकाला सांगण्यासाठी, प्राण्यांना प्राणी सांगण्यासाठी. मी तुम्हाला कालच्या तासाला एका सांगितलं होतं मागच्या, की कुत्रा 2-3 प्रकारचे आवाज काढतो. गाय शेतात चरत असेल लांब कुठेतरी जंगलात, आणि तिचं लहान वासरू घरात असेल, गोठ्यात असेल, तर ती हंबरते. जेव्हा तिचं हंबरणं वेगळं, आणि तिला 2-3 गायी मारत असेल तर तिचं ते ओरडणं वेगळं, लक्षात ठेवा. म्हणून मानवेतर जे प्राणी आहेत ना, त्यांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी
एक 2-4 प्रकारचे फक्त ध्वनी काढता येतात, ते संदेश वहन करता येतं, संप्रेषण करता येतं. एक तर भूक लागल्यास मानवेतर प्राणी, पक्षी, पशु या सगळ्या पिल्लांना जेव्हा भूक लागते ना, तेव्हा ते विशिष्ट प्रकारचा आवाज काढतात. तेव्हा त्या प्राण्यांची किंवा पक्षाची जी माता असते त्याची भूक भागवण्यासाठी प्रयत्न करते. मग चिमणी आपल्या पिलांना चोचीतून अन्न आणत असेल, गाय आपल्या पाडसाला किंवा आपल्या वासराला स्तनपान करत असेल. ह्याच प्राण्यांना जेव्हा भीती निर्माण होते ना त्यांच्या मनामध्ये, तेव्हा त्या भीतीची चाहूल लागते, तेव्हा ते आपल्या जातीतल्या इतर लोकांना सावध करतात. एखाद्या डुकराच्या पिलाला कुत्र्यांनी जर पकडलं तर ती डुकरीन किंवा इतर डुकरं मोठे वेगळे आवाज करतात, ते सगळे पिलं एकत्र डुकरं एकत्र येतात. किंवा जंगलातला प्राणी वाघ वगैरे दिसला ना, तर हे सगळे त्या म्हैसी रेडे किंवा ते गायी वगैरे जे असतात त्या किंवा हरण वेगळा आवाज काढतात भीती व्यक्त करण्यासाठी संप्रेषण. किंवा माकडं वाघ दिसल्याबरोबर झाडावरती वेगळे आवाज काढतात आणि एकत्र येतात, आपापलं सुरक्षित राहतात, सावध करतात इतरांना. तर मानवेतर प्राण्यांना सुद्धा आनंद जेव्हा झाला असेल, त्या आनंदाच्या वेळेला विशिष्ट आवाज काढून ते व्यक्त करतात. एखाद्या झाडाला फळाचा आलेला बहर पाहून पक्षी यांचा चिवचिवाट होतो, आनंद व्यक्त करतात. आणि प्रजननाच्या वेळेला देखील ते शारीरिक गरज पूर्ण करण्यासाठी वेगळा आवाज काढतात आणि जोडीदाराला ते बोलवतात. अशा भूक लागणे, भीती व्यक्त करणे, आनंद व्यक्त करणे आणि प्रजनन अशा वेळेला काही संप्रेषणाचं स्वरूप आपणाला मानवेतर प्राण्यांमध्ये दिसतं किंवा संदेशवहनाचं स्वरूप दिसतं, नाही का. हे मानव आणि मानवेतर प्राणी, मानव प्राणी आणि मानवेतर प्राण्यांचं संदेशवहन कशा प्रकारचं असतं हे आपण आजच्या तासामध्ये पाहिलेलं आहे. आता याच्यानंतर आपणाला उद्यापासून भाषेची 5-7 वैशिष्ट्ये जी ती वैशिष्ट्ये आपल्याला बघायची. आज आपण इथं थांबूया. ठीक आहे.